मयूर स्मृती आणि निरकृष्ण लायन्स या दोन संघादरम्यान आजचा चालू असलेला सामना. सामना चालू होतोय. पंचांनी अतिथी मंचाकडे इशारा केलाय की सामना चालू होतोय, सर्वांनी अलर्ट राहा. अतिशय जबरदस्त चेंडू. चेंडू त्यांना मोठा फटका मारायचा होता, परंतु चेंडू बॅटची काळा घेऊन जाते स्लिप मध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करते आणि अशा पद्धतीने धाव फलकावाला सुरुवात झाली ती फलंदाजी करणाऱ्या मयूर स्मृती 11 संघाच्या. हो, जबरदस्त चेंडू. चेंडू तटवाचा होता मिड ऑफ क्षेत्ररक्षक डोक्यावरून, परंतु प्रयत्न फसतोय आणि निर्धाव चेंडू जाऊन विसावतोय क्षेत्ररक्षक मिथुन लांगी यांच्या हातामध्ये आणि धाव काय मिळू देत नाही. धाव संख्या स्थिर होते 1 वरती. गोलंदाज आमिर अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. चेंडू टटवला आहे. एक प्रयत्न होता, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, परंतु प्रयत्न फसतोय आणि एक धाव घेण्यात रोखू शकत नाही फलंदाजांना. मयूर स्मृती आणि निरकृष्ण लायन्स आपण पाहिलं होतं. याच्या आधी सामना चालू होता अजय अधिकारी यांची आर्या लायन्स आणि निरकृष्ण लायन्स याच्यामध्ये. अल्पेश दलवीने तब्बल 17 चेंडूत 70 धावा बनवले होते आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिला होता. तोच अल्पेश दलवी त्याने चेंडू अडवला आणि एक प्रयत्न होता की फलंदाज बाद करण्याचा, परंतु प्रयत्न त्याचा फसतोय आणि फलंदाज मार्त सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलाय. तर आमिर षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. फलंदाज रुपेश गायकवाड यासाठी आणि हा चेंडू सोयर चेंडू डाव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू पंच सोयर घोषित करतात आणि अवांतर स्वरूपात पुन्हा एका धावेची भर धावफलकात पडते. तर आपण पाहतोय आमिरने याच्या आधी या सामन्यात सुद्धा अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती. हो 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 हो, बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता. मिथुन लांगी यांची थोडीशी मिस्टेक झालेली. चेंडू जेल मात्र सुटतोय, परंतु रनआउटचा सुद्धा एक त्याला चान्स होता, परंतु दुहेरी चान्स इथं मात्र गमावतोय क्षेत्ररक्षक. कारण हा मला वाटतं चेंडू हिटवायला पाहिजे होता, कारण एक चांगला फलंदाज बाद करू शकले असते. स्ट्राईक एंडला सागर सारखा फलंदाज मात्र त्याला तंबूचा रस्ता आता इथे बघायला मिळाला असता, परंतु नशिबाची साथ त्याला मिळाले आणि सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय. हो, पंचांकडे अपील. आणि थँक्यू डीजे. नो टाइमपास, नो टीम मीटिंग. लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. दोन्ही कर्णधारांना माझी विनंती असेल की एक षटकासाठी आपल्याला 5 मिनिटं देण्यात येतील.
गोलंदाजांनी एक षटक हे 5 मिनिटात संपवलं पाहिजे. 4 षटकं 20 मिनिटात संपलीच पाहिजेत. चला, आमिर षटकातले काही चेंडू शिल्लक, अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय. फलंदाज सागरला मात्र त्याने बाद केले आणि आता मात्र अल्पेश दळवी. मागच्या मॅच मध्ये मॅच द मॅचचं पारितोषिक त्याच्या नावावर होतं. हो, चांगला प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. दरम्यान षटक संपतोय. एक षटकाची सांगता होते म्हणजे आमिरचं चांगलं असं षटक संपले. धाव फलकावर धावा लागल्यात. एक षटका अखेर. चार धावा पहिल्या षटकात. सागर मात्र आउट झालाय. हमें इंतजार रहेगा मिथुन लांगी की गेंदबाजी का. मिथुन लांगी की गेंदबाजी का हमें इंतजार है. गोलंदाज तर गोलंदाज आकाश 15 ते 20 पावलाचा रनअप. अतिशय छान गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यात. रोहन अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली होती. हा सुरेख चेंडू आणि शतरक्षक चेंडू खाली. कल्पेश दळवीने मात्र हा अतिशय सुरेख असा झेल घेतलाय आणि फलंदाज तंबूचा रस्ता दाखवलाय. थँक्यू डीजे. तर चला मिथून, तुम्हाला वारंवार विनंती असेल की कृपया कोणत्या प्रकारे टाइमपास करू नका. नक्कीच आपण जो कानमंत्र दिलाय तशीच गोलंदाजी नक्की होते मला असं वाटते. आकाश अतिशय सुंदर चेंडू आणि अतिशय जबरदस्त असा झेल कल्पेश ने इथे घेतलाय. आकाश याचा पुढचा चेंडू. आता मात्र अल्पेश क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चेंडू सीमा पार जाणार की काय. चेंडू हा म्हणता सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी डीजे. पहा अशी जी शेळके सामना खेळून आलेत परंतु त्यांची भूमिका ते आता मात्र इथे निभावत आहेत. हा सुरेख चेंडू. झेल मात्र हा नक्कीच घ्यायला पाहिजे होता परंतु झेल सुटतोय. प्रणय राजपूरकर ही मिस्टेक केले आणि नक्कीच मिथुन लांगी यांचा सामना झाल्यानंतर त्यांना काहीतरी ऐकायला लागेल कानमंत्र. अरे मिथुन लांगी यांचे चेले आहेत ते, असे प्रवीण दुगाळे नेहमी म्हणतात. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. चेंडू स्टेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार. चेंडू अडवणार. चेंडू फेकणार. तोपर्यंत एक धाव पूर्ण केले फलंदाजाने आणि एकच धाव समाधान मानावं लागते. धावसंख्या 2 पोहोचले. ती 12. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पाहत असताना अतिशय सुंदर अशी गोलंदाजी होते ती निरकृष्ण लायन्स संघाकडून. आणि हे पहा अल्पेश दलवीचा चाबूक शॉट म्हणावा लागेल. आणि मात्र फलंदाज इथे बाद होतोय. झेल निसटला होता त्यांच्या हातून परंतु शेवटच्या क्षणी चेंडू हातात आला आणि अल्पेश बाद.
थँक्यू डीजे. दुसरा फलंदाज सागर भगत. हा सुद्धा मोठ्या फटक्यांसाठी फलंदाज ओळखला जातो. आपल्या संघासाठी नक्कीच काहीतरी त्याला इथं करण्याची गरज आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत आणि आपल्या कर्णधाराला नक्कीच त्याला विश्वास द्यायला लागेल का मी सुद्धा चांगली फलंदाजी करू शकतो, मी सुद्धा सामना फिरू शकतो. स्ट्राईकला येते रॉय. फुलटॉस चेंडू. रॉयने मात्र त्या फुलटॉस चेंडूचा समाचार घेतलाय. चेंडू जातोय पॉइंट क्षेत्राच्या डोक्यावरून डीप पॉइंट मध्ये चेंडू फील्ड केला जातोय आणि या 2 धावा मात्र घेण्यात यश मिळते फलंदाज रॉयला. या 2 धावेने पंच आम्हाला सांगतायत का दुसऱ्या षटकाची सांगता झाली, म्हणजेच आकाश निर्णायक दुसरे षटक संपले आणि या 2 षटकानंतर नीलकृष्ण लायन संघाच्या विरोधात खेळताना धावसंख्या होते ती म्हणजे मयूर स्मृती 11 संघाची 3/14. रोहन नीलकृष्ण लायन्स एक मोठा संघ मानला जातो. या संघाच्या विरोधात जर मयूर स्मृती संघाला विजय संपादन करायचा असेल तर कमीत कमी 50 प्लस धावा पाहिजेत. पण इथे मात्र तसं काही घडताना दिसत नाही. अजून सुद्धा 2 षटकांचे खेळ बाकी आहे. मोठे फलंदाज अजून सुद्धा बाकी आहेत. सागर सारखा फलंदाज आहे इकडे. तर सागर याने नुकतीच त्यांची एक लीग पार पडली कंपनीची. त्या लीग मध्ये त्याने तब्बल 25 चेंडूत 99 धावा त्याने कुठून काढल्यात. म्हणजे ह्या फलंदाजामध्ये नक्कीच पॉवर आहे. नॉस्ट्राईकला सुद्धा रॉय हा चांगला फलंदाज आहे, परंतु एकदम शांतपणे या दोन्ही फलंदाजांना बॅटिंग करावी लागेल आपल्या संघाला विजय संपादन करून द्यायचा असेल, एक समाधानकारक धावसंख्या परत नेऊन ठेवायचा असेल तर आता मात्र अल्पेश दळवीचा फसवा चेंडू. सागरला चेंडू समजला नाही. हो सुरेख चेंडू बाईकच्या स्वरूपात एक धावेची भर पडते. एकदम शांत खेळ चाललाय रोहन. मोठे फटके बसायला पाहिजेत, प्रेक्षकांना सुद्धा मजा येते सामने पाहायला, परंतु इथे मात्र एकदम शांत खेळ चाललाय. हो सुरेख चेंडू. पहा किती अप्रतिम गोलंदाजी होते नीलकृष्ण लायन्स संघाची. तर सागरला मात्र आता एक सीटरला ताव द्यायला लागले, एक सीटर वाढवायला लागेल, मोठे फटके मारावे लागतील आपल्या संघाला एक चांगल्या धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवायचं असेल तर. हो चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. स्लिप मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. एक धाव मात्र घेण्यात यश मिळते. एकेरी दुहेरी धावेने मला वाटते काही होऊ शकत नाही, कारण फार तर तुम्ही एवढ्या मोठ्या संघाबरोबर खेळताय तर तुम्हाला नक्कीच 50 प्लस धावा तर पाहिजेतच, परंतु इथे मात्र मोठे फटके येत नाहीत, त्याच्यामुळे दर्शक सुद्धा शांत झालेत. हे पहा सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, आत्महत्या म्हणावी लागेल. रॉय बाद झालाय आणि रॉय तंबूत परततोय. डीजे थँक्यू डेजर. नक्कीच मयूर स्मृती संघाची गोलंदाजी सुद्धा चांगली आहे रोहन. तर 10च्या सरासरी तरी तुम्हाला धावा जमवाव्या लागतील तर हा सामना एक नक्कीच एक रंगतदार सामना होऊ शकतो. धीरज गुप्ता स्ट्राईकला आले, एक धाव घेतले, दुसऱ्या एकही धाव नाही आणि मला वाटते फलंदाज धीरज पुन्हा एकदा तंबूचा रस्ता दाखवण्यात यश मिळाले. धावबाद होतोय, पडझड सुरूच आहे.
थँक्यू डीजे. रोहन, जर आपण देहबोली पाहिलीत मयूर स्मृती संघाच्या खेळाडूंची फलंदाजांची, तर खूप असे खांदे झुकल्यासारखे वाटतायत. असं असं वाटत नाही की फलंदाज काहीतरी करायला आलाय, मला सामना जिंकून द्यायचा आहे माझ्या संघाला. असं नाही, एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत चाललेत. आणि दिलकृष्ण लायन्स संघ तर त्यांच्यावर हवी होतोय, अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय. आणि आता मात्र जी आम्हाला उत्सुकता होती की मिथुन लांगी याच्या हातात कर्णधार चेंडू देणार, आणि आता मात्र मिथुन लांगीच्या गोलंदाजीचा जलवा इथे प्रेक्षकांना पाहायला मिळणार. हा त्यांचा होम ग्राउंड आहे. दिवसभर ते या मैदानावर प्रॅक्टिस करत असतात. मधले 3 तास सोडले तर सकाळ आणि दुपार 2 सत्रामध्ये ते या मैदानामध्ये त्यांची रोज प्रॅक्टिस चालू असते. त्यांचा होम ग्राउंड आहे. शिवशक्ती पपारली कुंभारली संघाचा होम ग्राउंड आहे. तर मिथुन लांगी ब्लॉक होल पद्धतीचे चेंडू करण्यामध्ये माहीर समजला जातो हा गोलंदाज. आणि बघा, मी बोललो होतो पहिलाच चेंडू त्यांनी ब्लॉक होल केलाय. फलंदाजाला म्हणजे विचार करण्यास भाग पडतो का चेंडू कसा मारायचा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती. 4थ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर असताना माझे स्कोरर मला सांगतायत की 18 धावसंख्येवर मजर मारू शकलाय मजर, परंतु त्यांना या षटकामध्ये काहीतरी करावं लागेल, मोठे फटके मारावे लागतील. तर कमीत कमी 40 धावा तरी झाल्या तरी 10च्या सरासरीने एक फाईट करू शकतात निलकृष्ण लायन्स संघासमोर. कारण तगडे असे फलंदाज या संघामध्ये आहे. म्हणजेच आपण पाहतोय हो सुरेख चेंडू. आता मात्र सागरला एक चेंडूने जखडून ठेवलं. पहिला चेंडू त्याने टाकला तो कुमारला ब्लॉक होल साठी, आणि आता हा चेंडू अप्रतिम अशी गोलंदाजी मिथुन लांगी यांच्या मार्फत होताना दिसते. हो सुरेख चेंडू. काय करणार, अशी गोलंदाजी असेल तर काय करणार. फलंदाजाला मोठे फटके खेळायला लागतील. शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे. हानामारीचा षटक आहे रोहन, असं वाटत नाहीये. डॉट चेंडूची सांगता होते माझ्या समेत गोविंद साळुंके इथे जोडताना दिसतंय. आता मात्र सागरने चेंडू सागरच्या बॅट मधून, परंतु चेंडू आता किरण आवाजकर काही झेल सोडू शकत नाहीत. आणि अप्रतिम असा झेल फलंदाज सागरला मात्र बाद केलंय. आणि आता मात्र खूपच बिकट परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचतोय तो म्हणजे मयूर स्मृती 11 संघ. डीजे 4 चेंडू टाकून झाले त्याच्या षटकातले. 4 चेंडू फक्त हॅलो एकच धाव खर्च केले, ते म्हणजे मिथुन लांगी या गोलंदाजाने. षटकातले 2 चेंडू फक्त शिल्लक असतील. तर डावखोरा फलंदाज कुमार, हो 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 पहा अप्रतिम असा चेंडू आणि त्रिफळाचित केलाय या फलंदाजाचा. याला म्हणतात अनुभव. ऋतिक कार्य यांच्याकडून मिथुन लांगीला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तरी मला ऋतिक कार्य कुठे आहेत, एवढी चांगली कामगिरी आपला संघ करतोय आणि सकाळपासून आम्हाला तुमचं दर्शन इथं झालेलं नाहीये. तो आता मात्र मिथुन लांगी यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने बोलतोय एका विकेट साठीच ते 500 रुपये मिळतील. हो 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 हा मात्र स्क्वेअर चेंडू
अभी भी हैट्रिक बरकरार है मिथुन, आपका जलवा दिखाना होगा। हो आणि पायचीची अपील करताना परंतु 500 रुपये त्यांच्या हातातून निसटलेत असं वाटते, पण जबरदस्त गोलंदाजी, खरंच जबरदस्त गोलंदाजी. षटक संपते आणि धावसंख्या 19. निलेश, हा सामना मी संपवतो. सन्मान्य दत्ता शेडावस्कर, माजी सरपंच गुरुग्राम पंचायत परळी यांचं या सामन्याच्या दरम्यान इथं आगमन होते. त्यांचं मी अतिथी मंचाकडून इथं स्वागत करतो आणि रोहन यांना विनंती करतो का शाल श्रीफल देऊन रोहन यांनी त्यांचं स्वागत करावं. नक्की नक्की काकांचं स्वागत झालंय. तर आपण पाहतो जिथे इथे क्रिकेटचे सामने असतात काकांची हजेरी तिथे असते. याच्यानंतरचा सामना आर्या लायन्स विरुद्ध अर्णव फायटर्स. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. आर्या लायन्स आणि अर्णव फायटर्स लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं. आणि चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर, टाइमपास करू नका. मयूर स्मृती संघाला एक सूचना करतो की लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. अर्णव फायटर्स विरुद्ध आर्या लायन्स आजच्या दिवसातला 6वा सामना. चला लवकर. चला पंचांना विनंती असेल की आपण मैदानाचा ताबा घ्यावा. पाणी वगैरे घ्या. सरबत बिरबत सांगा सांगा. तर पंच आपल्याला लाभले त्या सामन्यासाठी प्रवीण पवार साहेब, भाऊ ठोंबरे आणि विशाल पाटील हे पंचांची भूमिका पार पाडतायत. तर निलेश नाईक नाणेफेक करून घेत आहेत. म्हणजे साथी समालोचक पहा, त्यांची कॅप पहा कशी आहे. शिवा दळवी आणि धावसंख्या 19. विजयासाठी 20 धावांची गरज आहे. तर गोलंदाजीसाठी आलाय तो फलंदाज, त्याच्या समोर आहे डावखोरे आताचा अल्पेश आणि फलंदाजीसाठी येतो कल्पेश. चला सामना चालू होते. पंच समालोचक कक्षाकडे इशारा करतायत का पहिल्या चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. हो पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होतो की काय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सोपा झेल मात्र इथे सुटतोय. खर तर हा झेल पकडायला पाहिजे होता फलंदाज गोल क्षेत्ररक्षकाने. कारण हा जो फलंदाज आहे मित्रांनो अतिशय भेदक असा फलंदाज आहे, ज्याने 17 चेंडू तब्बल 70 धावा मागच्या सामन्यामध्ये कुठून काढल्यात. त्याच फलंदाजाचा पहिल्या चेंडूवर झेल होता. आणि आपण म्हणतो ना सुरुवात चांगली असेल तर एंड सुद्धा चांगला होतो. सुरुवात काहीशी खराब म्हणता येईल. मयूर स्मृती लेव संघाची हॅपी बॉईजचे आमचे मित्र सिद्धू यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती असेल की त्यांनी कृपया अतिथी मंचावर स्थानापन्न व्हावं आणि एक सेल्फी तुमच्याबरोबर असणार आहे माझी.
खरं तर गोविंद हा झेल पकडायला पाहिजे होता, कारण सोपा झेल होता आणि आपली एक तर धावसंख्या नाही, 19 धावाच आहेत. हा पहा, हा सुद्धा चान्स आहे आणि हा सुद्धा झेल सुटतोय. दोन चेंडूवर हे दोन झेल होते. हा थोडासा कठीण होता, पण याच्या आधीचा झेल मात्र पकडायला पाहिजे होता. नक्कीच कुमार जवळजवळ त्यांनी चेंडू पर्यंत पोहोचले होते, परंतु शेवटच्या क्षणी त्यांच्या हातून चेंडू निसटला आणि ही विकेट सुद्धा त्यांच्या गोलंदाजाच्या हातून निसटली. आणि आता मात्र अशी भीती आहे की हे दोन फलंदाज दोन षटकात हा सामना संपवतात की काय. आणि बा सुरेख गोलंदाजी. मी म्हणेन चेंडू आणि फळीमधलंच युद्ध नाही, तर दोन भावांमधलं सुद्धा युद्ध इथं पाहायला मिळते. धावसंख्या जरी आमची कमी असली तरी आम्ही सहजासहजी ही धावसंख्या पार करून देणार नाही, असा मानस घेऊन उतरले ते मयूर स्मृती संघाचे क्षेत्ररक्षक मैदानात. आणि हे पहा, आता मात्र चेंडू सीमा पार जाणार यात काही शंका नाही. आणि हा चौकार येतोय. या 4 धावेनी धावसंख्या दोन पोहोचली, ती म्हणजे 6 वर. चांगली गोलंदाजी असली की क्षेत्ररक्षकाची सुद्धा त्याला साथ लागते, परंतु इथे मात्र गोलंदाज अल्पेशला क्षेत्ररक्षकाची साथ लाभली नाही. दोन फलंदाजांचे दोन झेल सुटले, नाही तर इथे आता परिस्थिती अशी असते का 2 बाद 1 धाव अशी परिस्थिती निर्माण झाली असती. परंतु आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावर धावा लागल्यात त्या 6. हा फुलटॉस चेंडू हळूवार खेळून काढल्या बाद होतो का फलंदाज पाहूया, परंतु किरण मात्र चित्याच्या चपळाईने वेगाने क्रीज मध्ये परतलेले आहेत. सुरक्षित धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 7. आर्या लायन्स संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर हा सामना संपल्यानंतर कोणताही वेळ न दवडता आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चालू असलेला सामना मयूर स्मृती विरुद्ध नीलकृष्ण लायन्स. आणि आता मात्र हा चान्स आहे, परंतु हा अप्रतिम असा झेल रॉयने टिपलाय. पहिला फलंदाज बाद होतोय. हे खरं तर आधीच व्हायला पाहिजे होतं. षटक संपते, 1 षटकाचा खेळ संपला आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर आमचे स्कोरर गोविंद साळुंके आम्हाला सांगतात की 7 धावा धाव फलकावर लागल्यात. आता उरलेले 18 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे विजयासाठी. नक्कीच हे दोन फलंदाज असे आहेत की एका षटकात 13 धावा काढू शकतील, असे फलंदाज आहेत. कोणत्याही क्षणी सामना संपू शकतील. परंतु पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत मयूर स्मृती संघाचे गोलंदाज. अक्षय आणि संकेत डॉक्टर दर्शन आवस्करांचे योद्धे म्हणावे लागतील. तर आपण पाहतोय कुमार गावडसे काय करिश्मा करतोय का. गोलंदाजीसाठी आलाय. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक घेऊन 7-8 पावलांचा रनअप. फुलटॉस चेंडू आणि खरं तर या चेंडूचा समाचार घेता आला नाही फलंदाजाला, परंतु 1 धाव घेण्यात मात्र रोखू शकत नाही. त्यांना माहित आहे हा सामना आपण आरामात खिशात टाकू शकतो. शांत डोक्याने आपण खेळ करावा. 1-2 धावांना भर द्यायचे, विकेट काय टाकायची नाही. हा सामना आपण आरामात जिंकू शकतो. हे कॉन्फिडन्स मात्र आता आलाय तो फलंदाजी करणाऱ्या नीलकृष्ण लायन्स संघाला.
हा मात्र फुलटा चेंडू चेंडू जाते कव्हर पॉइंटच्या दिशेमध्ये. एक धाव घेतली डीप कव्हर क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलणार चेंडू फेकणार तोपर्यंत दोन धावा फलंदाजाने पूर्ण केल्यात आणि या दोन धावांनीशी धावसंख्या 2 पोहोचते 10 वर. आता विजयासाठी फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. 20 धावा करायच्या आहेत. एक छोटीशी टेकडी पार करायची आहे त्यांना धावांची. मोठे फटके मारण्यासाठी हे दोन्ही फलंदाज नावाजले. दरम्यान सुरेख चेंडू. अशा निर्धाव चेंडूची गरज आहे ती म्हणजे मर स्मृती संघाला जरा सामना जिंकायचा असेल खूप मेहनत करावी लागेल. खूप कठीण परिश्रम करावे लागतील आणि वाघाच्या जबड्यातून हा सामना खेचून आणावा लागेल. हे पहा सुरेख फटका. समीर शेख चेंडू खाली येतोय. चेंडू अडवतोय चेंडू फेकतोय तर परत एक धाव मात्र फलंदाजाने पूर्ण केले. धावसंख्या 2 पोहोचते 11 वर. चला टाइमपास करू नका विनंती असेल दोन्ही संघांना. हा सामना संपल्यानंतर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आर्य लाईन्स संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. अर्णव फायटर्स संघाने आपले सलामीचे फलंदाज तयार ठेवायचे. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. एक वाजून 24 मिनिटे झालेत भारतीय वेळेनुसार. सुरेख चेंडू तितका चांगला फटका. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 12. षटक संपते म्हणजे 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि धाव फलकावर धावा लागल्या ते म्हणजे 12. आता एकंदरीत 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. हे षटक जर निर्धाव टाकू शकला 1-2 विकेट मिळाल्या या षटकात तर नक्कीच हा सामना निलकृष्ण लायन्स संघाला अतिशय जड जाऊ शकतो रोहन. तर या षटकात मात्र चांगली गोलंदाजी करायची आहे. मयूर स्मृती संघाला चांगले गोलंदाज या संघात आहेत. गोलंदाज पुढचा कदाचित धीरज गुप्ता असेल. चला चला पटापट वेळ दवडू नका विनंती असेल. सागर सागर ढोकले. सागर ढोकले मॅन फॉर फल्यान. फल्यान गावचा सुपुत्र आहे. अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी करतो. चांगला फलंदाज आहे चांगला गोलंदाज आहे आणि खेळाडू वृत्ती या खेळाडूमध्ये अतिशय चांगली खेळाडू वृत्ती आहे. थोडस निर्णय चेंज करतायत मला वाटते. धीरजला गोलंदाजीसाठी पुन्हा प्राचार्य करण्यात आले. असं करू नका टाइमपास करू नका प्लीज विनंती असेल तुम्हाला. कोणताही निर्णय घेताना असा ठाम निर्णय घ्या. एखादा चुकीचा निर्णय असला तरी तो तुम्हाला योग्य ठरवता आला पाहिजे. चला तुम्हाला एक षटक हे 5 मिनिटात संपवायचं आहे. 4 षटक तुम्हाला 20 मिनिटात संपवायचे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. पहा अंपायर सुद्धा किती चांगली भूमिका पार पाडतायत. अतिशय चांगले निर्णय. हो सुरेख चेंडू चेंडू त्याने भिरकावलाय. चेंडू मात्र आता गेलाय लॉंग लेगच्या दिशेने. 4 धावा आणि डीजे मास्टर आमचा खामोश आहे. आता मात्र डीजे मास्टरला एक संधी मिळते. चेंडू पाठवा. थँक्यू डीजे. चेंडू पाठवा स्वयंसेवक चेंडू पाठवा.
तर आपण पाहतोय पहिला चेंडू त्याने भिरकावलाय. धाव संख्या 2 पोहोचली ती 16 वर विजयासाठी फक्त 4. वन हँड शॉट त्यांचा फेवरेट शॉट आहे, तो मारण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय यष्टरक्षक रुपेशकडे. रुपेश आपलं काम चोख पार पाडतोय आणि धावसंख्या इथे मात्र स्थिरावते. हा पहा, जो प्रयत्न त्याचा फसला होता तो प्रयत्न मात्र त्याने इथे सफल करून दाखवलाय. सामना विजयी होतोय तो म्हणजे निलकृष्ण लायन्स संघ. दोन्ही संघांना पुढच्या सामन्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. चेंडू पाठवा. थँक्यू डीजे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला पाणी द्या पंचांना. तर